कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं प्रभू रामचंद्रांचा रथोत्सव काढण्यात येतो। ही रथोत्सवाची परंपरा 153 वर्षांपासूनची आहे। अखंड परंपरा या उत्सवाच्या निमित्तानं हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या एकतेचं प्रतीक मानलं जातं। मुस्लिम बांधव या रथोत्सवावरती फुलांचा वर्षाव करतात आणि स्वागत करतात। दर्ग्यावरती चादर चढवत हिंदू बांधव हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडवतात। तर उत्सवाच्या निमित्तानं जळगाव जिल्ह्यात 15 दिवसांची देव दिवाळी सुद्धा साजरी केली जाते। आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। जळगाव जिल्ह्याचं ग्रामदैवत प्रभू रामचंद्र यांचा रथ उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे। 12 बलुतेदार हे सगळे एकत्र येऊन या रथ उत्सवात सहभागी होतात। आपण पाहू शकतो की या रथ उत्सवाला 153 वर्षाची ही परंपरा आहे आणि प्रभू रामचंद्र यामध्ये विराजमान झालेले आहेत। दिवाळीनंतर 15 दिवसांची देव दिवाळी जळगाव जिल्ह्यात साजरी केली जाते आणि या देव दिवाळीच्या नंतर कार्तिकी एकादशी निमित्त या ठिकाणी हा रथ उत्सव साजरा केला जातो। भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। प्रभू रामचंद्रांच्या जय घोषामध्ये जळगाव नगरी दुमदुमली आहे। तर एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे हा एकतेचा संदेश देणारा रथ उत्सव आहे। हिंदू मुस्लिम दोघेही बांधव एकत्र येऊन या रथ उत्सवात सहभागी होतात। भिलपुरा या पोलीस चौकीजवळ मुस्लिम बांधव जे आहेत हे मुस्लिम बांधव या रथावरती फुलांचा वर्षाव करून या रथाचं स्वागत देखील करतात। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। हिंदू धर्मातील समस्त 18 पगड जाती जमातींना एकत्र करून कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम रथ आणि महोत्सवाला प्रारंभ केला। कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवसांचा हा उत्सव जळगावकरांची ही दिवाळी असते। प्रभू श्रीराम ज्यावेळेस अयोध्येला आले त्यावेळेस आपण 5 दिवसांची दिवाळी सुरू केली, पण जळगावकरांची ही दिवाळी 15 दिवसांची असते आणि विविध प्राणी विविध देवता यांचा आदर्श यांचं संरक्षण असा हेतू सुरू करून आप्पा महाराजांनी या मोठ्या याच्याने उत्सव सुरू केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।